नमस्कार, श्री साई किचनमध्ये आपली सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आमरस पुरी। चला तर मग सुरुवात करूया। पुरी बनवण्यासाठी इथे आपण कणिक मळून घेऊया। त्यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण 2 चमचे रवा टाकून चवीनुसार मीठ टाकून घेऊया। यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याला नीट मळून घेऊया। आपल्याला पिठाचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपण याला थोडंसं तेल लावून मळून घेऊया। आपण याला 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊया। पीठ भिजेपर्यंत आपण आमरस बनवून घेऊया। त्यासाठी आपण इथे 2 आंबे घेतलेले आहेत। आता आपण आंबे नीट स्वच्छ धुवून घेऊया। चला तर मग आंबा कट करून घेऊया। आता आपण आंब्याच्या मधला गर काढून घेऊया। अशा पद्धतीने आपण सगळा गर काढून घेऊया। आपण या पद्धतीने सुद्धा गर काढून घेऊ शकतो। आपण इथे पूर्ण आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया। त्यानंतर आपण याच्यात 2 चमचे साखर टाकून घेऊया। याला आपण 10 ते 15 सेकंद मिक्सरवर फिरून घेणार आहोत। याला आपण आता गाळून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान आमरस तयार झालेला आहे। आपली कणिक छान भिजलेली आहे। आपण त्याला परत एकदा मळून घेऊया। चला तर मग पुरी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आपण इथे छोटासा गोळा तोडून घेतलेला आहे। ह्याची पुरी लाटून घेऊया। तुम्ही बघू शकता प्रकारे पुरी लाटून घेतलेली आहे। तुम्हाला आणखीन एका पद्धतीने पुऱ्या बनवून दाखवू। त्यासाठी आपण इथे एक मोठी चपाती लाटून घेतलेली आहे। त्याच्या आपण ग्लासने पुऱ्या काढून घेऊया।
या पुऱ्या दिसायला पण एकदम एकसारख्या दिसतात आणि झटपट पण तयार होतात। आपल्या पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत। चला तर मग पुऱ्या तळून घेऊया। अलगद हाताने तेलात पुरी सोडून घेऊया। तुम्ही बघू शकता आपली पुरी किती टम फुगलेली आहे। अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया। आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत। चला तर मग सर्व करून घेऊया। या अक्षय तृतीयेला तुम्ही पण ही आमरस पुरी नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।